तर हाय सर्वांना, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आज सगळे मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. पण काय करणार, आज आहे शनिवारच्या त्या लाईट जायला लागली. दरवेळेस मंगळवारची जायची, आता यावेळेस शनिवारची जायला लागली. जाऊ द्या, आता कसं काय गरज नाही भासत एवढी लाईटीची, पण वायफाय बंद भासते कारण थंडी चालू झाली इकडं. तर त्याच्यामुळे लाईट नसली असली आता काय नाही फरक पडत. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा खरं तर म्हणजे मला ना या विषयामध्ये पडायचंच नव्हतं. आणि कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काय घडते ते दोघांचा प्रश्न असतो, ते त्यांनीच सॉल्व करायचा असतो, मध्ये नसतं बोलायचं. पण म्हटलं चला बनवूया, काहीतरी मुद्दा मांडते. त्याचं म्हणजे माझा काही अधिकार नाही कुणाविषयी काही बोलायचा वगैरे. मी माझं सांगत असते, माझ्या आयुष्यात काय घडतं काय नाही, झगडे झाले काय झाले मी तेवढा सांगत असते. नाही मी कुणाच्या झगड्यात पडत आणि नाही मला आवडत की त्यांच्या पण झगड्यात आपण सामील व्हावं म्हणून. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की तुम्हाला माहिती भाऊजी इकडे आलेली 2-3 दिवस झाला आलेत. तर प्रीतीचा मला फोन येत असतो, बोलती वगैरे. आता तिला तर सध्या ती कुणाला फोन नाही करू शकत कारण आईन ते बोलत नाही, आणि ती त्याला मलाच फोन करते, काय चाललंय वगैरे विचारते. आता त्या दोघांचा फोन होतो की नाही माहीत नाही, पण ती बोलते, आम्ही मेसेजवर बोलले. तर आता मस्त सगळं झालं, ते भांडण वगैरे त्यांचं सॉल्व पण झालं. आता तुम्हाला माहिती प्रीतीचं कॉलेज चालू आहे म्हटल्यावर तिला ती कॉलेजला जाणं गरजेचंच आहे. आणि झालं सगळं सॉल्व. तिला असं वाटलं आता मी पुण्याला गेले म्हटल्यावर भाऊजी येतील. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, आता नवऱ्याने कसं वागलं पाहिजे. आता मस्त वाटतं, आता माझे भांडण होते पण त्यांची एक काहीतरी बाजू चांगली आहे. आमचे भांडण होते सगळं व्यवस्थित, कधी कधी राग येतो त्यांचा, मला लय राग येतो, त्याच्यावर मी व्हिडिओ काढते, कधी कधी रुसून जाते. पण त्यांची काहीतरी चांगली बाजू आहे, पण मला परत यावं लागते की नाही. अरे हा माणूस चांगला आहे, मस्त राग येतो आपल्याला, त्या व्यक्तीचा राग येतो, काय करावं कळत नाही. नंतर राग शांत झाल्यावर परत पहिल्यासारखं होतं. तसंच प्रीतीचं आहे, भाऊजींबद्दल तिला काय राग गैरसमज असन काय असन, पण ती त्यांची एक बाजू म्हणजे एक चांगली आहे म्हणूनच तिने त्यावेळेस सॉल्व केलं, सगळं सॉल्व झालं. आणि तिला अपेक्षा होती भाऊजींनी पुण्याला परत यावं म्हणून. आता यात माझं काही चुकलं तर मला सांगा बरं का. आता मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी किंवा म्हणजे सगळे बघू शकते, काय योग्य वाटतं काय नाही, कारण हे मी माझ्यावरनं पण सांगते आणि प्रीतीवरनं पण सांगते. एखादी स्त्री म्हणजे एक बाई आहे, तिच्या आयुष्यात काय काय प्रसंग घडते त्याच्याविषयी आहे. आणि यातून मी पण गेलेली, प्रीती पण गेलेली, आणि सगळ्या बायका जात आहेत असं नाही. आपण म्हणजे नाही का, नवरा बायकोचे भांडण झाल्यानंतर लय होतात भांडण, असं नाही की भांडण होत नाही. आता आपल्याला सध्या माहेर आहे म्हणून आपण माहेरी जातो थोडे दिवस राग शांत होण्यासाठी, आणि तिथं राहतो, महिनाभर राहतो, किती पण XYZ किती दिवस राहतो, पण नंतर आपण येतोच. कारण का नवऱ्याची बाजू चांगली आहे एक, त्याच्यामुळे. तर नवरा आपल्यापेक्षा वयाने मोठा का बघतेत, 5-6 वर्षांनी बघतेत का, की आईवडिलांना आपण थोडंसं उलटं बोललो समजा बरं का, आपले आईवडील आपल्या वयाने मोठेच असतात, तर आईवडील आपल्या तिथं राग धरून नाही बसत. अगं तू मला अशी का बोलली, मी तुझी आई आहे ना. होतो राग थोडे दिवस, म्हणजे एक 5-10 मिनिटासाठी तो राग असतो, परत तो निवळतो आणि आपण आईला सॉरी बोलतो किंवा आई आपल्याला समजून घेते, असं नाही बोलायचं म्हणून. तर नवरा आपल्यापेक्षा वयाने मोठा का करते, की आई वडिलांनंतर तोच आपल्यासाठी, आपण चुकलो कुठं काय झालो की त्यांनी आपल्याला समजून घ्यायचं, अरे चुकली असली जाऊ द्या, आपल्यापेक्षा लहानच आहे वयाने. तो नवरा जर म्हणजे मोठा असून लहान मुलांसारखं करत असेल ना, ते पूर्णपणे चुकीचं आहे. मोठ्याने आपलं बायको लहान आहे, आपल्यापेक्षा बायको लहान आहे, लहान बायको करत 5 वर्षां म्हणजे खाली बायको करतात की ती हुडबुद्धीची असते, तिला काय बोलावं हे कळत नाही. म्हणून नवरा 5-6 वर्षांनी मोठाच असतो. की आपण आता ते एकसारख्या वयाचे जर केलं तर तिथं कसे झगडे होतात, कुठं काय होतं, डिवोर्सपर्यंत जातं ते नातं. पण नवरा जर समजूतदार असेल तर तिथं संसार होतो. आता ह्यांचं माझं वय 5 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे,
नाही भाचा नाही, 4 वर्षांनी मोठे. ते समजूतदार आहेत. कधी झगडे होते, नंतर आम्ही 10 दिवस नाही बोलत, 5-6 दिवस नाही बोलत, किती दिवस, नंतर मग होतं सॉल्व. तर मी जर असंच राग धरून बसले असते, काय धरून बसले असते, मी राग दे जाऊ दे बाबा नको, मला लई वैताग आलाय. पण त्यांची काहीतरी चांगली बाजू आहे म्हणून मी येते. तसंच प्रीतीला त्यांची चांगली बाजू आहे म्हणून त्यांनी बोलवलं, सगळं सॉल्व झालं. आणि ती बोलली होती या, पण भाऊजी नाही गेले. आणि काल तिचा मला फोन आला की ते म्हणतायत मी ह्या तारखेला जाणार आहे, प्रीतीला जायचे पुण्याला. तर मला कुठंतरी असं नाही का चुकीचं वाटतं. अरे नवऱ्यानी बायकोची साथ कधीच नाही सोडली पाहिजे. आपण ज्या लग्नात सर्वांसमोर वचन घेतो की मी तुझ्या सुखात दुःखात सामील होईल आणि तुझ्यावर काही पण संकट आलं तरी नवऱ्याने साथ सोडली नाही पाहिजे. भलेही काय होती, काय पण होते, कुणी किती काय सांगू दे, पण नवऱ्याने बायकोची साथ कधीच सोडली नाही पाहिजे. तसं मला ह्यांच्या बाबतीत दिसतं बरं का, ह्यांच्या बाबतीत दिसतं. ते माझी साथ कधीच सोडत नाही. कधी मी त्यांना किती वाकडं बोलले, काय बोलले, ते मला वाकडं तिकडं बोलले, पण नाही साथ सोडत. जाते मी निघून, पण परत यावं लागतं मला की नको. आपल्या जगात आई वडिलांनंतर आपला नवराच असतो, तो आपल्याला समजून घेणारा असतो. तसंच प्रीतीच्या बाबतीत पण तसंच झालं होतं. तिचे वडील म्हणजे एक्सपायर झाले, त्यावेळेस भाऊजींनी तिला समजून घ्यायला पाहिजे होतं, पण त्यांचं ते वेगळंच झालं. त्यांचं तर जास्तच झगडे व्हायला लागलं. तर झगड्याचं कारण तेव्हापासून चालू झालं. तिचे पप्पा एक्सपायर झाल्यापासून. त्याच्या अगोदर त्यांचे भांडण नव्हते होत. त्यावेळेस प्रीतीला जास्त समजून घ्यायला पाहिजे होतं. तर हे कारण आहे त्यांच्या भांडणाचं चालू झाले तेव्हापासून. आई वडिलांनंतर आपला नवराच असतो समजून घेणारा, ना की तिला म्हणजे अजून टॉर्चर करायचं त्या गोष्टीला. अरे आपल्या बायकोला दुःख झालं एवढं, म्हणजे आपले बायकोचे वडील वारले. वडील किती महत्त्वाचे असतात जीवनामध्ये. आई वडील खरंच नवऱ्यानंतर म्हणा किंवा आई वडिलांनंतर म्हणा, नवरा समजूतदार असतो. सॉरी काय होते मला तर काय, पण एवढे बाकी आई वडिलांनंतर नवऱ्याने काय होते मला आठवू द्या, मला असं सुचत नाही. पण मेन मुद्द्यावर येऊया आपण आता. मला त्यांचं काही सांगायचं नाही बरं का. पण त्यावेळेस त्यांचे जास्त झगडे झाले. त्यावेळेस प्रीतीला समजून नाही घेतलं. म्हणजे त्यांचं झालं तर थोडंसं, पण प्रीतीने आता बोलवलं होतं भाऊजीने या म्हणून, मला जायचं आहे. पण भाऊजींचं वेगळंच चाललं आहे. तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगन काय झालं ते. नाही का म्हणजे नाही, मला नाही सांगू वाटत बरं का ह्या गोष्टी. मी सांगते मला आता, मी माझे भांडण तुम्हाला सांगितलेले, पण माझे भांडण कशावरून होते काय होते मी अजून तुम्हाला आजपर्यंत नाही सांगितलेले बरं का. आजपर्यंत नाही सांगितलेले. देवाकडं इकडं तोंड मी आजपर्यंत नाही सांगितलं, कारण नको. मला जे योग्य वाटतं मी तेच सांगितलेलं आहे भांडणामध्ये. की आणि कसं आहे, मी जर लईच माझ्या नवऱ्याबद्दल शिव्या दिल्या असत्या, वाईट बोललं असतं, तर त्यांना माझा अजून तिरस्कार आला असता. त्यांनी मला तर नक्कीच हाकलून दिलं असतं. मला लिमिट आहे. मी पण कितपत नवऱ्याचं सांगू शकते व्हिडिओवरती, कारण हे सोशल मीडिया आहे. तुम्ही मस्त रडून ऐकता, पण नंतर एखादा व्हिडिओ आला तर त्याच्यावरच तुम्ही माझी काय कुंडली काढता. मागच्या तसंच झालं, काय बोलले होते. पण मी ते निगेटिव्ह, मी त्याच्या कमेंट आले की डिलीट मारते. मी माझ्या आयडीवर नाही ठेवत. तर जाऊ द्या. प्रीतीने समजून घ्यायला पाहिजे, भाऊजींनी समजून घ्यायला पाहिजे. आत्ता तर सध्या प्रीतीला जायचंय म्हटलं, ती बोलली होती भाऊजीने या म्हणून, पण आता काय होतंय माहीत नाही. आता भाऊजींचं म्हणणं काय आहे, मी तर सांगितलं काल त्यांना की तुम्ही जा म्हणून पुण्याला. आता नाही बोलू शकत, त्याच्या पुढं काही नाही सांगणार मी. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथे थोडंसं हे झालंय बरं का, समजून घ्या. बाय बाय.